बुद्धावशेषांचे महत्त्व. भगवान बुद्धांचे अवशेष थायलंड या देशातून भारतीय लोकांना त्यांचे दर्शन व्हावे, त्यांनीही त्यास वंदन करावे या उदात्त हेतूने ते अवशेष भारतात आणले गेले होते. मनुष्यजातीच्या उत्थानाकरिता ज्यांनी अत्यंत तळमळीने प्रयत्न केले, अपूर्व त्याग केला आणि मानव जातीला सुखसमाधान मिळवून दिले, अशा राष्ट्रीय आणि समाज पुरुषांचे ज्या उत्स्फूर्ततेने पुष्पमाला, धूप दीपांनी पूजिले जाते, गौरविले जाते, त्याचप्रमाणे देवमानवांचे शास्ता, मार्गदर्शक सम्यक संबुद्धाला सर्व जगात गौरविले जाते, वंदिले जाते. बुद्धांच्या अवशेषांचे पूजन धम्मानुकूल आहे काय? भगवान बुद्धांच्या अवशेषांना दिला जाणारा सन्मान, आदर, पूजा हे बुद्ध शिकवणीच्या सुसंगत आहेत काय, असा प्रश्न पडू शकतो. प्रत्यक्ष बुद्धांनी महापरिनिब्बाण सुत्तात 4 प्रकारच्या मानवांना चैत्य किंवा स्तूपाचा सन्मान मिळतो असे सांगितले आहे. तथागत, अर्हत सम्मा संबुद्ध आणि पच्चेक बुद्ध. अर्हत महेंद्र थेरो यांनी त्यांच्या नेहमीच्या संयत आणि शीतल वाणीने राजा देवानांपियतीस याला बुद्ध धातूवर चैत्य निर्मितीकरिता सुचविले, तेव्हा थुपाराम या विशाल चैत्याची निर्मिती श्रीलंकेतील अनुराधपूर येथे बुद्धधातूंवर करण्यात आली. प्रत्यक्ष बुद्धांचाच येथे निवास आहे अशी श्रीलंकेतील लोकांची भावना आहे. श्रीलंकेत किंवा जगाच्या कोणत्याही भागात जेथे जेथे बुद्ध धम्म गेला आहे त्या भागातील बुद्धानुयायी भगवान बुद्धांच्या शारीरिक अवशेषांना अतिशय पवित्र मानतात आणि त्या प्रति सर्वोच्च आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करतात. सुंगल विलासिनी या ग्रंथात असे नमूद आहे की जेव्हा एखादा धार्मिक माणूस असा म्हणतो की चला चैत्याची किंवा बोधिवृक्षाची पूजा करू, तेव्हा हे त्याचे मेतावाची कम ठरते, आणि जेव्हा ती व्यक्ती एखाद्या चैत्याची स्तूपाची यात्रा करते तेव्हा हे त्याचे मेत्ता काय कम ठरते. बुद्धावशेषांची पूजा करण्याचा उद्देश. गैर-बौद्ध आणि कधी कधी बौद्ध व्यक्तीकडून बुद्धमूर्तीची, बोधिवृक्षाची, चैत्याची, स्तूपाची पूजा अर्चा यावर टीका केली जाते. प्रथमतः हे समजून घेतले पाहिजे की बौद्ध व्यक्ती इतर धर्मियांप्रमाणे लौकिक गोष्टींच्या प्राप्तीकरिता तसे करीत नाहीत. टीकाकारांनी केलेली टीका योग्य अथवा अयोग्य हे तपासून पाहिले पाहिजे. भगवान बुद्धांनी संबोधी प्राप्तीकरिता प्राणांतिक प्रयत्न केलेत, अतुलनीय त्याग केला, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि संबोधी प्राप्तीनंतर ते ज्ञानमुक्त हस्ते वाटले. बहुजनांचे अनंत कल्याण केले. मानवाला दुःखमुक्त करण्याचा मध्यम मार्ग सांगितला. ह्या सर्व गोष्टींची जाण ठेवून बौद्ध लोक आपल्या आदर्शाप्रती आणि त्यांनी वापरलेल्या वस्तूंप्रती आदरभाव आणि सन्मान व्यक्त करतात, त्यातून त्यांना अपार आनंद मिळतो, सुखसमाधान लाभते. बुद्धावशेष हे एक ध्यानाचे आलंबन, बाह्य पूजेपेक्षा जास्त महत्वाचे व अधिक सखोल अनुभूती देणारे आलंबन म्हणजे भगवान बुद्धाचे पवित्र अवशेष होत. बुद्ध, धम्म आणि संघाच्या अतुलनीय आणि अत्युच्च गुणधर्माची अनुभूती देणारे हे आलंबन होय. पवित्र बुद्धावशेष ज्या चैत्यात किंवा स्तूपात ठेवले आहेत असे चैत्य स्तूप उदात्त प्रकारचे आलंबन होय. बुद्धावशेष हे बुद्धांचे प्रतिनिधित्व करतात. सिद्धार्थ नावाच्या व्यक्तीचे नव्हे, निर्वाणाचे ते साकार रूप होय. आणि निर्वाण हे प्रत्येक बौद्धाचे अंतिम लक्ष्य आहे. बुद्धावशेषांवर ध्यान करून बौद्ध व्यक्ती निर्वाणाची प्रेरणा मिळवू शकतात. भगवान बुद्धांच्या अवशेषांचे बौद्ध धम्मात काय महत्त्व आहे याची चर्चा करणे या प्रसंगी उचित ठरेल. महापरिनिब्बाण सुत्तात बुद्ध म्हणतात, आनंदा, याप्रमाणे बुद्धावशेषांची व्यवस्था करावी. त्या अवशेषांवर स्तूप बांधावे, पुष्प, धूप, दीप अर्पण करावे, मनःपूर्वक वंदन करावे, त्यांच्या सान्निध्यात मन स्थिर व शांत ठेवून बसावे. अशा लोकांना प्रसन्नता प्राप्त होईल आणि त्यांची उन्नती होईल. भगवान बुद्धांच्या आशादायी व उपयुक्त वाणीने निःसंशयपणे अनेक धार्मिक राजेरजवाड्यांना विशालकाय स्तूप बांधण्यास प्रेरित केले. तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर अनेक चढ उतार आले.
शांती सुखाचे, समाधानाचे तसेच उद्वेगाचे, खिन्नतेचे, निराशेचे, दुःखाचे दिवस आले आणि गेले, परंतु या विशालकाय स्तूपांनी, जे प्रत्यक्ष बुद्धाचे रूपकात्मक दर्शन आहे, भारतातील तसेच साया जगातील बौद्ध अनुयायांना आकर्षित केले आहे. त्यांना सुखसमाधान आणि पवित्र भावनांच्या उच्च शिखरावर विराजमान केले आहे. आदरांजलीसाठी 3 स्मारके. भगवान बुद्धांच्या पश्चात बौद्ध जगत 3 प्रकारच्या चैत्यांची पूजा करते. आनंदाच्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवान बुद्धाने 3 प्रकारच्या चैत्यांचा उल्लेख केला. 1. बुद्धाचे शारीरिक अवशेष. 2. पारिभोगिका, भगवान बुद्धाने वापरलेल्या वस्तू. 3. उद्देशिका, कलिंग बोधी जातक. भवतु सब मंगल. साधु साधु साधु.